नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या अतिशय महत्त्वाच्या नवीन अपडेटबद्दल बोलणार आहोत। भजनी मंडळांसाठी राज्य सरकारने 4,50,00,000 रुपयांचे भांडवली अनुदान जाहीर केले आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शासन निर्णय समजून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या नवीन GR-नुसार राज्यातील भजनी मंडळ पथकांना प्रत्येकी 25,000 रुपयांचे भांडवली अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एकूण 1800 भजनी मंडळांना हे अनुदान मिळणार असून त्यासाठी शासनाने एकूण 4,50,00,000 रुपये इतका निधी मंजूर केला आहे। हे अनुदान भजनी मंडळांना त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असणारी विविध पारंपरिक वाद्ये खरेदी करण्यासाठी देण्यात येत आहे। यात हार्मोनियम, मृदंग, पखवाज, वीणा, तंबोरा, एकतारी, टाळ तसेच इतर पूरक वाद्यांचा समावेश आहे। या मदतीमुळे भजनी मंडळांचे पथक अधिक सक्षम, सुसज्ज आणि सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत व्हावे हा राज्य सरकारचा मुख्य उद्देश आहे। ही योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यानंतर महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांना नवसंजीवनी देणे, लोककला पथके टिकवून ठेवणे आणि पुढील पिढीला या कला जतन करून पोहोचवणे हा आहे। भजनी मंडळांना आर्थिक मदत मिळून त्यांचे सांस्कृतिक कार्य अधिक सक्षम व्हावे यासाठी सरकार सातत्याने अशा उपक्रमांना चालना देत आहे। या योजनेचा संपूर्ण खर्च 2205 कला व संस्कृती या शीर्षकातील पारंपरिक कला व कलापथकांना सहाय्यक अनुदान विभागातून करण्यात येणार आहे। निधीचे वितरण, व्यवस्थापन, देखरेख आणि अंमलबजावणीची जबाबदारी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावर असणार असून कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्यात संपूर्ण खर्चाचा तपशील व उपयोगिता प्रमाणपत्र शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे। तसेच स्थानिक निवडणुका सुरू असल्यास आचारसंहिता लागू होण्याच्या काळात कोणताही नियमभंग होणार नाही याची जबाबदारी ही सांस्कृतिक कार्य विभागाचीच असेल। मित्रांनो, हा निर्णय राज्यातील भजनी मंडळांसाठी अत्यंत मोठा आणि उपयुक्त ठरणार असून पारंपरिक कला जपण्यासाठी ही योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरेल। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।